अशी खस्ता व खुसखुशीत मटार कचोरी या थंडीच्या सीझनमध्ये जर तुम्हाला कोणी खायला दिली तर कोण नाही म्हणेल. चवीला अगदी अप्रतिम लागणारी अशी ही मटार कचोरी आज आपण घरच्या घरी करणार आहोत. नमस्कार, तुमचे स्वागत आहे KSG क्लासिक फूड आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मग ही मटार कचोरी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम 1.5 कप मैदा, त्यात चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून ओवा, 2 टेबलस्पून तूप घालून सर्व एकजीव करून घेऊया. आता हे एकजीव झाल्यावर पिठाचा असा हा गोळा झाला पाहिजे. आता त्यात थोडे थोडे पाणी ऍड करून पीठ थोडे घट्टसर मळून घेऊया. सारणाची तयारी होईपर्यंत पीठ हे अर्धा तास झाकून ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात 1 कप मटार, 1 इंच आले, 2 किंवा 3 हिरवी मिरची घालून वाटून घेऊ. आता सारणासाठी पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून जाडसर वाटलेले धणे व काळी मिरी, 1 टेबलस्पून बेसन घालून सर्व 1-2 मिनिटं परतून घेऊया. आता त्यामध्ये वाटलेले मटार, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट पावडर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करून घेऊया. आता हे आपले सारण तयार झाले आहे. पिठाचा गोळा घेऊन जमेल तेवढं पातळ लाटून घेऊया. आणि आता त्यावर थोडे तूप लावून पसरून घेऊ व वरून थोडे सुके पीठ भुरभरू. आता दोन्ही बाजूनी फोल्ड करून त्यावर पुन्हा तूप लावू व पीठ भरभरू. आता परत एकदा असा फोल्ड करून घेऊया. आता हलक्या हाताने लाटू व रोल करून घेऊ. तयार झालेला रोल हा मधोमध कट करून घेऊया. आणि कट केलेली बाजू खालच्या साईडला ठेवून वरची बाजू प्रेस करून लाटून घेऊ. आता त्यात सारण भरून सर्व बाजूंनी बंद करून हलक्या हाताने प्रेस करूया.
आता तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात कचोरी सोडूया आणि मंद गॅसवर कचोरी खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया. अशा प्रकारे आपली गरमागरम मटार कचोरी खाण्यास तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की करून बघा आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी KSG क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.